ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत। जितकी आव्हानात सरकार समोर आहे त्यापेक्षा जास्त आव्हानं मला वाटतं की ती काँग्रेस समोर असावीत। मग केंद्रातलं काँग्रेस असू देत किंवा मग राज्यातलं काँग्रेस असू देत, अनेकांची नाराजी दूर करण्यामध्ये सक्षम नेतृत्व नाहीये असं जे सातत्यानं बोललं गेलं हे कितपत खरं आहे? जर पक्षाची पडझड होत असेल तर ती पडझड रोखण्यासाठी तुमच्याकडे एखादा फॉर्म्युला आहे का? फॉर्म्युला तर आहे, मात्र त्या फॉर्म्युल्याच्या आधी ही पडझड जे आपण म्हणतोय त्या पडझडीच्या मागची कारणमीमांसाही पुढे आली पाहिजे। एकतर हे भय आणि लालच या तंत्रज्ञानाने हा शब्द आमच्यावर चिटकवण्याचा प्रयत्न आहे। कारण तुम्ही आमच्या पक्षात या, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, हा एक खाक्या वापरला जातोय। तर दुसरीकडे की तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला हे भेटेल हे सांगितलं जातंय। आणि या दोन तंत्रज्ञानामुळे बरेचसे मासे जे आहेत छोटे मोठे हे त्यांच्या गळाला ही लागलेली आहेत। मी आधी सांगितल्याप्रमाणे जर ते मजबूत आहेत तर आमचे नेते का घेतात? त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून लगेच आमचा माणूस गेला तर की त्याला तिकीट पण देतात। त्यांना मंत्रिमंडळात आपण बघितले तर बरेच मंत्री हे काँग्रेसवाले किंवा इतर पक्षातूनच आलेले आहेत। त्यामुळे हे तंत्रज्ञान ते वापरत आहेत। आणि त्यासोबत आता जाणारे जे आहेत यांनी काँग्रेसनी त्यांच्यासाठी ज्या केलेल्या गोष्टी आहेत किंवा उभं केलेलं त्यांचे जे साम्राज्य असतील, त्यांचं नेतृत्व जे असतील, ते त्यांना आज वाटत असेल की आम्ही खूप स्ट्रॉंग होतो आणि आम्ही खूप तीसमार्का आहोत। मात्र त्यांच्या मोठ्यापणा करण्यामध्ये काँग्रेसलाही एक मोठं योगदान राहिलेलं आहे। ना त्यांना योगदान मान्य आहे, ना त्यांचा प्रवास ते मागे वळून बघायला तयार आहेत। ते या दडपशाहीच्याला ते एकामागे एक बळी पडत आहे। त्यामुळे हे त्यातलं एक सर्वात मोठं एक कारण आहे। पुन्हा दुसरा एक महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या राजकारणात एक विकृती ही नकळत घुसलेली आहे, घुसू पाहता नाही, आणि त्या विकृतीचा निषेध आपल्याला सर्वांना मिळून केला पाहिजे। त्यामुळे आपण कधी ऐकलं नाही की सत्तेशिवाय कामं होत नाही। कारण राजकारण जे आहे, समाजकारण जे आहे, हा विचार आहे आणि आपण विचाराशी कटिबद्ध राहावं आणि त्या विचाराशी कटिबद्ध राहून निवडणुकींना सामोरं जावं। आणि निवडणुकीमध्ये बहुमत आल्यानंतर जो विचार आहे, जो वचननामा आहे, जो जाहीरनामा आहे